बघा आमचे मोमोज व्यवस्थित झालेले आहे ते आम्ही सर्विंग प्लेट मध्ये असे काढून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि आज आम्ही मस्त चिकन मोमोज बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर चटणी पण बनवणार आहोत। चला तर मग साहित्य दाखवते। चटणीसाठी साहित्य दाखवते। साधा बेडगी मिरची आम्ही गरम पाण्यात अशा सोक करून ठेवलेल्या 2 तास झालेले आहेत। हे बघा 3 टोमॅटो घेतलेले आहेत, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू घेतलेला आहे, अशी अर्धी मूठ अशी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। पहिल्यांदा आम्ही टोमॅटो आहेत ना अशी चुलीत भाजून घेऊया। आता मी तुम्हाला मोमोचं स्टफिंग कसं बनवायचं ते साहित्य दाखवते। 1 वाटी चिकनचा खिमा घेतलेला आहे, 1 वाटी कांद्याची पात घेतलेली आहे, अर्धी वाटी ओली कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, 1 वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे, 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, तेल घेतलेला आहे, 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे, 1 चमचा आलं घेतलेलं आहे बारीक क्रश करून, लसूण तशीच 1 चमचा घेतलेली आहे क्रश करून, 1 चमचा मिरी पूड घेतलेली आहे, 1 मॅगी क्यूब घेतलेला आहे आणि हे बटर घेतलेलं आहे 1 क्यूब। मोठं 1 बॉल घेतलेला आहे आणि त्याच्यात आम्ही हे चिकन खिमा घालूया। त्याच्यात 1 वाटी कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे, 1 वाटी कांद्याची पात, ओली कोथिंबीर, सोया सॉस, रेड चिली सॉस, विनेगर, 1 चमचा मिरी पूड घालूया, आलं घालूया क्रश करून ठेवलेलं, लसूण घालूया क्रश करून ठेवलेलं, मिरची घालूया, मॅगी क्यूब घालूया, बटर घालूया, 1 चमचा तेल घालूया, थोडं पाणी घालूया, चवीनुसार मीठ घालूया, आणि हात स्वच्छ आहेत हे बघा, आणि आता ते हाताने असं मळून घेऊ। पाच मिनिट असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्या। व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे 5 मिनिटं, आणि मोमोचं स्टफिंग हे बघा रेडी झालेलं आहे। आता ते आम्ही साईडला ठेवूया। टोमॅटो आमचे व्यवस्थित असे चुलीत भाजलेले आहेत, ते आम्ही काढून घेऊ। ते जरा थंड होऊ देऊ। 2 वाटी पीठ घेतलेलं आहे मैद्याचं, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया,
चवीनुसार मीठ घालूया. तेल आणि मैदा व्यवस्थित असा एकजीव करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर मळून घेऊया. व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे आणि आता आम्ही ते 15 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया. चुलीवर एक मडकी ठेवलेली आहे, त्याच्यात अर्धी मडकी असं पाणी गरम व्हायला ठेवूया. मोमोज असतात ना ते मोदका सारखे उकडायचे असतात, म्हणजे स्टीम करायचे असतात, म्हणून हे पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. 15 मिनिटं झालेली आहेत. आमचं पीठ पण बघा व्यवस्थित झालेलं आहे, एकदम घट्टही नाही एकदम मऊसूतही नाही. आणि त्याचे आता आम्ही छोटे छोटे गोळे बनवूया. पाहिजे तेवढा एक असा गोळा घ्यायचा आणि त्याला असा लांबट असा आकार द्यायचा. त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे. एकसारखे गोळे बनवायचे. सुका मैदा असा घ्यायचा, पोळपाटावर थोडा भुरभुरायचा आणि असं लाटून घ्यायचं. जास्तही सुका मैदा टाकायचा नाही, नंतर ते फोल्ड होणार नाही आणि चिकटणार नाही. असं हातावर घ्यायचं आणि त्याच्यात हे स्टफिंग भरायचं. असं मोमोचा शेप असतो ना, असा शेप द्यायचा आहे बघा, दिलेला आहे. आणि वर ही पातळ पारी करायची बोटाने, बघा जाड ठेवायची नाही. हे बघा अशा प्रकारे आम्ही सर्व मोमोज असे बनवून घेऊया. हे बघा सर्व मोमोज असे बनवून झालेले आहे. हा लास्ट मोमोज आम्ही बनवतो आहे. पारी असते ना ती पातळ करायची. बघा सगळे मोमोज हे बघा तयार झालेले आहेत. हे बघा एक केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असं तेल घालूया आणि हाताने असं व्यवस्थित असं लावून घेऊया पानाला. बांबूची एक छोटी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यात हे केळीचं पान घालूया. तुम्ही ते गॅसवर स्टीमरवर पण स्टीम करू शकता. मी चुलीवर बनवणार ना, म्हणून मी बांबूची जाळी घेतलेली आहे, त्याच्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे. हे बघा असे मोमोज ठेवायचे, अशी मध्ये मध्ये अशी गॅप ठेवायची, एकदम असे गच्च ठेवायचे नाही. हे बघा पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे. त्याच्यावर ही आम्ही जाळी ठेवूया आणि एक मातीचं असं ताट झाकून ठेवूया आणि 10 मिनिटं आम्ही हे आता उकडून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित थंड झालेले आहे आणि ते आम्ही सोलून घेऊया. तीनही टोमॅटो व्यवस्थित असे सोललेले आहेत. त्याच्यात 1 चमचा साखर घालूया, चवीनुसार मीठ घालूया आणि हे गरम पाण्यात सोक करून ठेवलेल्या बेडगी मिरच्या घालूया आणि त्याच्यावर हे अर्ध लिंबू पिळूया आणि हे आता आम्ही व्यवस्थित असं पाट्यावर वंट्यावर ही चटणी वाटून घेऊ.
चटणी पण आमची व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आता ती आम्ही काढून घेऊया. इकडे मोमोज पण आमचे तयार झालेले आहेत. हे बघा, आमचे मोमोज व्यवस्थित झालेले आहेत. ते आम्ही सर्विंग प्लेट मध्ये असे काढून घेऊया. हे बघा, मोमोज बनवलेले आहेत. एकदम छान झालेले आहे. आणि असेच तुम्ही चटपटीत असे रेसिपी घरी बनवा आणि संध्याकाळचे मुलांना खायला द्या. मुलं पण खूप आवडीने खातील. आणि आता मी तुम्हाला हा खाऊन दाखवते. हा बघा, हा बघा, एकदमच छान झालेला आहे. आणि आता तो मी चटणीत बुडवते. बघा, या खायला. एकदमच छान असे मऊसूत शिजलेले आहेत. लसणीचा पण घमघमाट येत आहे. आणि चायनीज गाड्यावर खाल्लेल्याचा असा भास होत आहे. आणि घरच्या घरी असा मोमोज बनवलेला आहे. आता पुन्हा एकदा मी खाऊन दाखवते. आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मुद्दाम सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.